आपण आपल्या आजच्या उपासनेला सुरुवात करूया. या आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रेगात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे. या आपण आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आमीन. पवित्र 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 सर्व समर्थ सर्वशक्तिमान आमच्या प्रेमळ आणि गौरवी देवा, तुझ्या नावाला सदा सर्व काळ मान, महिमा आणि गौरव असो. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. पुन्हा एक वार तुझ्या महान दयेनं हा भक्तीचा वार तू आमच्या जीवनाला जोडलास आणि तुझी भक्ती उपासना करण्याची संधी दिलीस, म्हणून तुला धन्यवाद देतो. प्रभू, ह्या उपासनेच्या समयी आम्ही तुझ्या चरणाजवळ लीन आणि नम्र होतो आणि प्रार्थना करतो, आमच्या शरीराला, मनाला आणि आत्म्याला स्पर्श कर. मागील आठवड्याभर तू आमचा सांभाळ करता झालास, म्हणून तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार तुझ्या कृपेने नवीन आठवड्यामध्ये पदार्पण करत असताना तू आमचा ताबा घे. ही प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावात केली, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नामामध्ये आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक सलाम. प्रियांनो, आज त्रयानंतरचा चौथा रविवार, त्यासाठी निवडलेले शास्त्रपाठ शुभवर्तमान आपण प्रार्थना करू. हे ईश्वरा, तुझ्यावर भरोसा ठेवणाऱ्या सर्वांच्या रक्षका, तुझ्या वाचून कशातही सामर्थ्य नाही व काहीही पवित्र नाही. तू आमचा शास्ता व तू आमचा मार्गदर्शक आहेस. अविनाशी गोष्टींना आम्ही मुकू नये आणि नश्वर गोष्टीपासून आम्ही पार पडावे, म्हणून तू आम्हावरील आपली दया वृद्धिंगत कर. हे स्वर्गीय बापा, आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ह्याकरता हे दान आम्हाला दे. आमेन. आज त्रयानंतरचा चौथा रविवार आणि त्यासाठी निवडलेले शास्त्रपाठ आपण पाहूया. प्रथम शास्त्रपाठ जुन्या करारातून उत्पत्तीचा ग्रंथ याचा 3रा अध्याय 17 ते 19 वचने. दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून पत्र रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 18 ते 23 वचने. त्याचप्रमाणे शुभवर्तमानाचा भाग लोककृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 36 ते 42 वचने. प्रभो तुम्हासह असो आणि तुमच्या आत्म्यासह तो वर्तमान असो. पवित्र शुभवर्तमान संत लुकाने लिहिलेल्या 6व्या अध्यायामध्ये शुभवर्तमान लिहिले असून त्याच्या 36व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. ईश्वराला गौरव असो. येशू आपल्या शिष्यास म्हणाला, जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. द्या, म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप दाबून, हलवून व शीख भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. त्याने त्यास दाखलाही दिला की आंधळाच आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खाचेत पडतील की नाही? शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही. पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की, भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे? अरे ढोंग्या, पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुला स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नामामध्ये आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक सलाम. प्रियांनो, आज त्रयानंतरचा चौथा रविवार आणि त्यासाठी निवडलेले शास्त्रपाठ येण्याप्रमाणे. प्रथम शास्त्रपाठ जुन्या करारातून उत्पत्तीचा ग्रंथ याचा 3रा अध्याय 17 ते 19 वचने. दुसरा शास्त्रपाठ नवीन करारातून रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय 18 ते 23 वचने. आणि शुभवर्तमानाचा भाग लोककृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 36 ते 42 वचने. परमेश्वराचं वचनाचं मनन करण्यापूर्वी आपण प्रभूकडे सहाय्य मागूया. आपण प्रार्थना करू.
पवित्र प्रभू, आमच्या सर्वसमर्थ बापा, आम्ही तुझं वचन वाचलेले त्यावरती मनन करत आहोत. या वचनातून तू आम्हाला तुझी कृपा आणि तुझा आशीर्वाद दे, आध्यात्मिक शक्तीने ताकद दे, आम्हाला अंतर्शुद्धी दे आणि तुझ्या वचनाबरोबर जगण्यासाठी शक्तीने ताकद दे. माझ्यावरचे शब्द आणि माझे मनचे विचार तुला मान्य असत. बापा, मजकडून चुकवतील मला तू क्षमा कर, तुझ्या पवित्र कृसाड मला लपव. ही प्रार्थना पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून तू आहे. आमेन. प्रियांनो, आजच्या मननासाठी जो शुभवर्तमानाचा भाग आपण वाचलेला आहे, या शुभवर्तमानाच्या भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणाला, जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू व्हा. आमचा पिता दयाळू आहे आणि आम्ही देखील दयाळू व्हायचं आहे. आमचा पिता दयाळू आहे म्हणून आम्ही दयाळू व्हायचं, म्हणजे किती दयाळू व्हायला पाहिजे किंवा आमचा पिता किती दयाळू आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताला एकदा प्रश्न विचारण्यात आला की मी माझ्या भावाला किती वेळेस क्षमा करावी, आणि त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतो 60च्या 70 वेळेस क्षमा करावी, अत्यंतिक क्षमा करावी, अनेक वार क्षमा करावी, अमर्याद क्षमा करावी, असं येशू ख्रिस्त ह्या 60च्या 70 ह्या आकड्यातून तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि ह्याच दृष्टिकोनातून जर आपण ह्या वचनाकडे पाहिलं तर आपल्याला प्रभू त्याच्या वचनातून असं सांगत आहे की जेवढा आमचा पिता दयाळू आहे तेवढंच आम्ही दयाळू झालं पाहिजे. जसा गुरु आपल्या शिष्यांना शिकवतो आणि आपल्या इतकं तो मोठं करतो, त्याचप्रमाणे आपल्या पिता जेवढा दयाळू आहे तेवढं आम्ही दयाळू व्हायला पाहिजे. पण देवाच्या दयेचा, त्याच्या करुणेचा, त्याच्या दयाळूपणाला कोणत्याही प्रकारचा अंत नाही, म्हणजे आम्ही देखील अमर्याद दयाळू झालं पाहिजे, असं देवाचं वचन ह्या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत आहे. आपण दुसऱ्याला दोष लावतो, आपण दुसऱ्याच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतो. दुसरे किती चुकीचे आहेत आणि आपण किती चांगले आहोत, दुसरे किती चुकीचे आहेत आणि आपण कोणत्याही प्रकारची चूक करत नाही, अशाच प्रकारे प्रत्येक वेळेस प्रत्येकाचा होरा असतो. आणि ह्या दृष्टिकोनातून आजचा जो पहिला शास्त्रपाठ वाचण्यात आला त्याच्यामध्ये आपण पाहतो की ज्या वेळेस आदामाला परमेश्वर विचारतो, आदामा तू कुठे आहेस, त्यावेळेस तो कुठे आहेस ते सांगत नाही, पण तो आपली परिस्थिती सांगतो की मी नग्न आहे. आणि हे कुणामुळं झालं तर जी स्त्री तू मला दिलेली आहे त्या स्त्रीमुळं झालेलं आहे असं तो सांगतो. तो आपल्या पापाचं परिमार्जन करत नाही, आपल्या चुकीचं परिमार्जन करत नाही, आपली चूक स्वीकारत नाही, तर तो त्याचा रोष किंवा आरोप तो दुसऱ्यावरती लावण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला त्याच्यातून सोडण्याचा आणि मुक्त असं ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या दृष्टिकोनातून प्रभू ह्या वचनातून तुम्हाला आणि मला सांगत आहे की आम्ही कुणाचे दोष काढू नये, म्हणजे आमचे देखील कुणी दोष काढणार नाही. आणि दुसऱ्यांचे दोष काढायचे आणि दुसऱ्यांना आरोपी ठरवायचं किंवा दुसऱ्यांना दोषी ठरवून गुन्हेगार ठरवण्यापेक्षा आपण दुसऱ्यांचे दोष काढू नयेत. आणि तसं जर झालं तर आपले देखील दोष लोक काढतील, आपल्याला देखील आरोपी ठरवतील, आपल्याला देखील गुन्हेगार ठरवतील. आणि त्यापेक्षा आपण दुसऱ्याचे दोष न काढता आपण परमेश्वराकडं त्यांच्यासाठी प्रार्थना करावी आणि त्यांना क्षमा करावी. प्रियांनो, आम्हाला क्षमेची गरज आहे. आम्हाला किती क्षमेची गरज आहे. आम्ही पाहतो की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कायावाचा म्हणे असंख्य पातके आमच्याकडून होतात. आणि असंख्य पातके आमच्याकडून होत आहेत ह्या दृष्टिकोनातून आम्ही जर आमच्या पापाचा पडताळा केला आणि पापक्षमेचा जर पडताळा केला तर तेवढ्याच वेळेस अगणित वेळेस आपल्याला दुसऱ्यांची क्षमा केली पाहिजे. कारण आपण प्रार्थनेमध्ये म्हणतो, जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि म्हणून आम्ही क्षमा केली पाहिजे, आणि आम्ही जर क्षमा केली तर आमच्याही पातकांची क्षमा होईल, असं देवाचं वचन ह्या ठिकाणी तुम्हाला ना मला सांगतं. आपण एकमेकांना देण्याचा प्रयत्न करू. पुष्कळ लोकांना दुसऱ्याला द्यायला आवडतं, आणि द्यायला आवडतं याचा अर्थ असा देखील होतो की आम्हाला जर मिळेल तर आम्ही देऊ, अशा काही लोकांचा होरा असतो. आम्हाला जर कुणी काही दिलं नाही तर आम्ही त्यांना देणार नाही, अशाही प्रकारचे विचारणं लोक देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न करतात. नाही दिलं तर हरकत नाही असं म्हणून काही लोक कुणाला देण्याचा देखील प्रयत्न करत नाही. पण आपण ह्या ठिकाणी पाहतो की ज्या वेळेस आम्हाला पाहिजे आहे, आम्हाला आवश्यकता आहे, आम्हाला मिळालं पाहिजे, आम्हाला दिलं पाहिजे असं आपण म्हणतो, त्यावेळेस आम्ही देखील दुसऱ्याला दिलं पाहिजे. दुसऱ्याला देत असताना आम्ही कसं द्यावं याच्या देखील विधिनिषेध पवित्र शास्त्रामध्ये प्रियांना आपल्याला पाहायला मिळतात. उत्तम ते दुसऱ्याला द्यावं. जुनं, फाटलेलं, जीर्ण झालेलं, आपल्याला उपयोगात येत नाही
आणि म्हणून कुणाला तरी देऊन टाकावं, निष्कृष्ट दर्जाचं आम्ही दुसऱ्याला देऊ नये, उत्तम ते द्यावं, की ज्या देण्यानं त्या वस्तूचा किंवा त्या देणगीचा दुसऱ्याला उपयोग करता येईल, त्याच्याद्वारे आनंद होईल. आणि म्हणून प्रभू या ठिकाणी सांगतो की तुम्ही चांगलं माप दाबून हलवून भरून द्या, आणि तसं जर तुम्ही दिलं तर तुम्हाला देखील माप दाबून हलवून भरून दिलं जाईल. कारण आम्हाला देखील जास्तीची आवश्यकता आहे. आपण देखील अधिकाधिक मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण अधिक मिळवण्यासाठी आम्ही अधिक दिलं पाहिजे, उत्कृष्ट दिलं पाहिजे, चांगलं दिलं पाहिजे. त्याचा गुणधर्म किंवा त्याचं एक प्रकारे क्वालिटी चांगली असली पाहिजे, असं प्रभू ह्या ठिकाणी सांगत आहे. आणि ह्याच दृष्टिकोनातून मी पाहतो की प्रभू आम्हाला अजून देखील मार्गदर्शन करत आहे की आंधळाच आंधळ्याचं मार्गदर्शन करू शकत नाही. आणि म्हणून मार्गदर्शन करत असताना आम्ही देखील डोळे उघडे ठेवले पाहिजे. आणि आम्ही आमचे डोळे उघडे ठेवतो, आम्ही चांगलं पाहतो, तर दुसऱ्याला देखील आम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करता येईल. पुष्कळशा वेळेस आमचे डोळे पिवळे होतात, पुष्कळशा वेळेस आमचे डोळे लाल होतात, आणि ज्यांचे डोळे पिवळे झाले त्यांना सगळीकडे पिवळं दिसतं. आणि ह्या दृष्टिकोनातून आम्ही पाहतो की आम्ही दुसऱ्यांचे जर दोष काढले नाही तर आमचे देखील कुणी दोष काढणार नाही. आम्ही दुसऱ्याकडे वाईट नजरेनं जर पाहिलं नाही तर आमच्याकडे देखील कुणी वाईट नजरेनं पाहणार नाही, असं देवाचं वचन ह्या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि ह्याच ठिकाणी आम्ही पाहतो की पाहणं, दोष लावणं आणि दुसऱ्याच्या दोषाकडे पाहणं याचं चांगलं उदाहरण प्रभू सांगत आहे. आपल्या डोळ्यामध्ये मुसळ आणि दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये कुसळ. आम्ही पाहतो कुसळ आणि मुसळ यांची किती मोठी विसंगती किंवा विरोधाभास आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. डोळ्यात कुसळ मावू शकतं, पण डोळ्यात मुसळ मावू शकत नाही. पण ह्या ठिकाणी सांगितले की आपल्याकडे इतके मोठे दोष आहेत की डोळ्यात कुसळ मावावं इतके दोष आपल्याकडे आहेत, पण आपण दुसऱ्याचं कुसळ पाहण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्यातलं लहानातलं पाप, किंचित पाप किंवा चुका काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण ह्या दृष्टिकोनातून प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगतो, अरे ढोंग्या, तू आपल्या डोळ्यातलं मुसळ काढून टाक. म्हणजे तू तुझं पातक, तू तुझे दोष, तुझ्याकडे असलेला कलंक, तुझ्याकडे असलेल्या सर्व प्रकारच्या चुका तू काढून टाक. म्हणजे तुला दुसऱ्यांच्या चुका काढण्यासाठी मदत होईल. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ काढण्यासाठी तुला चांगलं दिसेल आणि तू दुसऱ्याच्या चुका क्षमा करू शकतील, दुसऱ्यांच्या चुका ह्या काढू शकशील, दुसऱ्याला क्षमा करू शकशील आणि दुसऱ्यांसाठी चांगल्या प्रकारचं वागणं तुझ्या जीवनातून होईल. आणि ह्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर या सर्व विचारामध्ये असं स्पष्ट होतं की आम्ही देखील चुकणारे आहोत. म्हणून दुसरे चुकत आहेत म्हणून त्यांना दोषारोप लावण्यापेक्षा आम्ही आमच्या आधी चुका सुधारून घेतल्या पाहिजे. आमची पातकं आम्ही सुधारून घेतली आमच्यापासून काढून टाकली पाहिजेत. त्याची क्षमा आम्ही प्रभूकडे मागितली पाहिजे. जर आम्ही दुसऱ्याला क्षमा करत नाही तर देवाकडून क्षमा मिळवण्याचा अधिकार आम्हाला नाही. कारण प्रार्थनेमध्ये आम्ही प्रभूला तेच सांगत असतो, जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराध्यांची क्षमा कर. आणि म्हणून प्रियानो, ह्या जगामध्ये जगत असताना बंधुभाव, प्रेम, कळवळा, दयाळूपणा, प्रीती ह्या सगळ्या गोष्टी प्रभू त्याच्या वचनातून येशू ख्रिस्ताच्याद्वारे तुम्हाला आणि मला शिकवत आहे. या शास्त्रपाठाच्या सुरुवातीलाच आम्ही पाहतो की जसा माझा पिता दयाळू आहे तशी तुम्ही दयाळू व्हा, असं येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे. तुम्ही कोणाचे दोष काढू नका, तुमचे दोष कोणी काढणार नाही. जुन्या कराराचं तत्व आपल्याला पाहायला मिळतं जशाच तसं. म्हणजे तुम्ही जर दुसऱ्यांचे दोष काढले तर तुमचे देखील दोष कोणी काढतील. जर तुम्ही दुसऱ्यांचे दोष न काढता त्याला क्षमा केली तर तुम्हाला देखील तुमचे दोष न पाहता लोक क्षमा करतील, असं प्रभू ह्या ठिकाणी सांगत आहे. आणि आम्हाला अहर्निश ही क्षमा केली पाहिजे, म्हणजे आमची देखील क्षमा होईल. पण आपण विचार करूया की अशा प्रसंगी आम्ही आमचं जीवन कशा प्रकारे जगत आहोत. आम्ही दयाळू आहोत का? जसा आमचा पिता दयाळू आहे, आमच्या ख्रिस्ताचा पिता दयाळू आहे, तसे आम्ही दयाळू आहोत का? आम्ही दोष काढण्यामध्ये पटाईत आहोत का? सर्वांचं पाहत असताना आम्हाला चुकीचंच दिसतं, काहीच चांगलं दिसत नाही. अशा प्रकारची वृत्ती ही आमच्यामध्ये आहे का? मग अशा प्रकारची वृत्ती जर आमची असली तर मग आमच्यावरती देखील कुणी नजर ठेवत आहे आणि जगातील लोक नजर ठेवत आहेत ह्यापेक्षा आमचा स्वर्गीय पिता आमच्यावरती नजर ठेवत आहे, ही गोष्ट आम्ही लक्षात घ्यावी. कारण आम्ही जर दुसऱ्यांच्या चुका काढल्या तर आमचा परमेश्वर देखील आमच्या चुका काढल्याशिवाय राहणार नाही.
आम्ही दुसऱ्यांना क्षमा केली नाही तर आमच्या पित्याकडून आम्हाला क्षमा मिळवण्याचा अधिकार उरतो का? आणि जर पवित्र शास्त्राकडे बारकाईने पाहिलं तर जर आम्ही क्षमा करत नाही तर क्षमा मिळवण्याचा आम्हाला अधिकार राहत नाही, आमच्या देखील पापांची क्षमा होत नाही. आणि म्हणून दुसऱ्याच्या पातकाकडे पाहत बसण्यापेक्षा आम्ही आत्मनिग्रह करावा. दुसऱ्यांच्या पातकाकडे पाहत बसण्यापेक्षा माझ्याकडे पातक आहे का हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करावा. दुसऱ्याला स्वच्छ करण्यापेक्षा स्वतःला आपण स्वतः शुद्ध करून घ्यावं, पवित्र करून घ्यावं, पापक्षमा मिळवून घ्यावी, पापविरहित व्हावं, दागविरहित व्हावं. कोणत्याही प्रकारची सुरकुती आमच्यावरती राहता कामा नये याची परिकाष्ठा आम्ही सर्वांनी केली पाहिजे. किंबहुना आम्ही दुसऱ्यांना दोष लावण्याचा प्रयत्न करतो. आणि ही क्रिया, ही कृती आमच्या परमपिता परमेश्वर याला अजिबात मान्य नाही. भावानं भावाचा द्वेष करावा, भावानं भावाला दोषी ठरवावं यापेक्षा भावानं भावाला क्षमा करावी आणि भावानं भावावरती प्रीती करावी. भावाविषयी भावाच्या मनामध्ये दयाळूपणा आला पाहिजे. आम्ही पाहतो कायनाने हाबिलेच्या वेळेस परमेश्वर ज्या भावानं आपल्या भावाला मारलं होतं त्याला विचारलं, तुझा भाऊ कुठे आहे? आणि तो म्हणतो, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का? आणि अशा प्रकारे आम्ही पाहतो की भावाचा द्वेष केल्यानंतर परमेश्वराला किती राग येतो हे देखील आपल्याला देवाच्या वचनामध्ये पाहायला मिळतं. परमेश्वराने त्याला शाप दिला, त्याला दिशोधडीला लावलेला आहे. म्हणजे भावाला क्षमा न करता त्याचे दोष काढणं, त्याला शिक्षा करणं, ह्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत असं देवाचं वचन आज आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही दुसऱ्यांची पातकं पाहण्यापेक्षा आम्ही पातकरहित व्हावं यासाठी आमचे डोळे स्वच्छ करावेत, आमचं अंतःकरण स्वच्छ करावं. आमचं अंतःकरण जर स्वच्छ झालं ना, आमच्या डोळ्यातून कोणाकडे देखील दोषदृष्टीनं पाहता येणार नाही किंवा दोषदृष्टी ही आमची जाणार नाही. आपल्याला दुसऱ्यांचं देखील चांगलेच दिसेल. आणि यासाठी प्रियांनो, आपण प्रथम आपल्या पातकांची क्षमा प्रभूकडे मागूया आणि दुसऱ्यांच्या पातकासाठी देखील परमेश्वराकडे रदबदली करूया. क्षमा करणारा आमचा पिता आहे, तो दयाळू आहे, तो तुम्हाला आणि मला क्षमा केल्याशिवाय राहणार नाही. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आमच्या सर्व समर्थ बापा, तुझ्या नावाला सदा सर्व काळ मान, महिमा आणि गौरव असो. प्रभू, आजच्या वचनातून आम्हाला तू शिकवलेलं आहेस की आम्ही दुसऱ्यांचे दोष काढण्यापेक्षा, दुसऱ्यांना दोषी ठरवण्यापेक्षा आम्ही आमच्या पातकाकडं, आम्ही आमच्या दोषाकडं पाहावं. आम्हाला हवं आहे, आम्हाला पाहिजे आहे, त्यासाठी दुसऱ्याला देत असताना आम्ही उत्तम ते चांगलं ते शीख भरून लावून द्यावं असं तुझं वचन आम्हाला सांगतं. त्याचप्रमाणे प्रभू, आम्ही दुसऱ्यांची पातकं पाहून दुसऱ्याला दोषी ठरवण्यापेक्षा आम्ही आमच्या पातकांची क्षमा मिळवून घ्यावी. म्हणजे दुसऱ्यांना आम्हाला मार्गदर्शन करता येईल, त्यांच्या पापांची क्षमा करता येईल आणि त्यांना चांगल्या मार्गावरती आणण्यासाठी आम्हाला स्वतःला स्पष्ट दिसेल. आणि म्हणून प्रभुदेवा, आम्ही सूड किंवा बदला न घेता क्षमा करावी, कारण आमच्या पातकांची देखील क्षमा याची गरज आम्हाला आहे. आणि म्हणून क्षमाशील वृत्ती तू आम्हाला दे, दयाळूपणा तू आम्हाला दे. जशास तसं करण्यापेक्षा आम्ही क्षमा करणारे व्हावं यासाठी प्रभुदेवा क्षमाशील हृदय तू आम्हा प्रत्येकाला दे. हे प्रभू, आमची प्रार्थना ऐका, आमचा धावा तुला पोहोचव. ही प्रार्थना स्वपुत्र येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराध्यांची क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराध्यांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. विश्वासाने आपण प्रभूचा आशीर्वाद स्वीकारूया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेल्या आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवपित्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपण प्रत्येकासोबत आता सदा सर्व काळ असो. आमेन. शांतीने जा, प्रभूवर प्रेम करा, प्रभूची सेवा करा, प्रभूच्या नावाने.